येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री। पोटच्या मुलाचा बापाकडून खून, नाशिकमधील धक्कादायक प्रकार। मागील काही दिवसांपासून नाशिक शहरासह परिसरात खुनाचं सत्र सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय। शहरातील उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील कॅनॉल रोड भागात दारूच्या नशेत बापानेच 20 वर्षीय मुलाचा खून केल्याची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली। अनिल गुंजाळ असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे। मंगळवारी रात्रीच्या सुमारास वडील आणि मुलगा दोघेही दारूच्या नशेत असल्यानं दोघांमध्ये झटापट झाली। यामध्ये वडिलांनी मुलाच्या डोक्यात रोखंडी रॉड घातल्यानं मुलाचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे। सदर घटनेची माहिती उपनगर पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली। तसेच मयत अनिलचे वडील विठ्ठल गुंजाळ यास ताब्यात घेतलं। याबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी अधिक माहिती दिली आहे। उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत आम्रपाली जोगळपट्टी या ठिकाणी डायल 112ला कॉल झाला होता। या ठिकाणी एक नशेडी बापाने मुलाला मारलेला आहे। तर त्या ठिकाणी आमचे रात्रीची वेळ होती 10:30च्या सुमारास। त्या ठिकाणी आमचे डायल 112ची टीम त्या ठिकाणी गेली आणि त्यांनी तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असल्याने आम्हालाही कळवलं। आम्ही स्पॉटला गेलो, त्याला हॉस्पिटलाइज करण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलला पाठवलं आणि तो जो नशेडी त्यांचा बाप होता त्याला आम्ही ताब्यात घेतलं होतं रात्रीच काल। सदर जो जखमी आहे त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी उपचार सुरू होतं। तर आज सकाळी त्याला डॉक्टरांनी उपचारादरम्यान मयत घोषित केलेलं आहे। तर आमच्याकडे BNS 103 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि जो मारेकरी आहे नशेडी बाप त्याचं नाव आहे विठ्ठल गुंजाळ आणि त्याचा मुलगा मयत अनिल विठ्ठल गुंजाळ। तर आरोपी बापाला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्यावर आम्ही गुन्हा दाखल करून पुढची कारवाई करीत आहोत। संशयित विठ्ठल गुंजाळ यास पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। पुढील तपास उपनगर पोलीस करतात। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे, नाशिक।